नमस्कार मित्रांनो. तर आता आपण 9वा चॅप्टर फायनल अकाउंट बघणार आहे. ठीक आहे. तर हा महत्त्वाचा चॅप्टर आहे एकदम, जो तुम्हाला 12th पण आहे. ज्याच्यावर पूर्ण तुमचा जो सिलेबस आहे 12th अकाउंटचा तो बेस आहे. ठीक आहे. तर आता आपण हा चॅप्टर बघणार आहे फायनल अकाउंट. फायनल अकाउंटच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला 2 अकाउंट आणि एक स्टेटमेंट करायला लागतं. त्याच्यामध्ये पहिले येतं इकडं ट्रेडिंग अकाउंट एक बनवायला लागतं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एक बनवायला लागतं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि त्याच्यानंतर बनवावं लागतं बॅलन्स शीट. ठीक आहे. तर त्यातला आपण ट्रेडिंग अकाउंट बघणार आहे. ट्रेडिंग अकाउंट ही डेबिट साइड आहे, ही क्रेडिट साइड आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय काय येतं, काय काय पोस्टिंग येते, कसं पोस्टिंग करायचं ते आपण याच्यामध्ये बघणार आहे. ठीक आहे. तर पहिलं दिलेलं आहे तुम्हाला इकडे डेबिट साइडला कंपल्सरी पोस्टिंग सांगतो तुम्हाला मी. हे पहिलं ओपनिंग स्टॉक आणि परचेसेस हे दोन पोस्टिंग कंपल्सरी असतात प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये डेबिट साइडला. ओपनिंग स्टॉक आणि परचेसेस हे लक्षात ठेवायचं. ट्रेडिंगला येतात हे प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हे सर्व हे सर्व लर्न करण्यापेक्षा हे 3 एक्सपेन्सेस फक्त समजून घ्यायचे. ट्रेडिंगच्या डेबिट साइडला येतात डायरेक्ट एक्सपेन्सेस, फॅक्टरी एक्सपेन्सेस आणि परचेस एक्सपेन्सेस. ठीक आहे. हे 3 मध्ये तुम्हाला हे एक्सपेन्सेस बायफर्केट करता आले किंवा हे 3 एक्सपेन्सेस कोणते असतात हे समजलं की तुम्हाला हे ट्रेडिंगची डेबिट साइड समजली. ठीक आहे. तर आता पहिलं हे परचेसचं जर झालं डायरेक्ट एक्सपेन्सेस, हे तर तुम्हाला सांगितलं मी डायरेक्ट एक्सपेन्सेस येतात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. पुढे दिलेलं आहे फ्रेट अँड कॅरेज इनवर्ड. फ्रेट अँड कॅरेज इनवर्ड म्हणजे मटेरियल आणलं आपण परचेस केलं. इन कधी होतं ज्यावेळेस परचेस करू तेव्हा, म्हणून हा झाला आपला परचेस एक्सपेन्सेस. पुढे दिले कस्टम ड्युटी. कस्टम ड्युटी ज्यावेळेस दुसऱ्या देशातून माल परचेस करतो आपण, इम्पोर्ट करतो, तर हा झाला आपला परचेस एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे वेजेस. ठीक आहे. वेजेस वेजेस हा फॅक्टरी एक्सपेन्सेस आहे. ठीक आहे. फॅक्टरी किंवा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे जो प्रोडक्शनशी रिलेटेड आहे. कोल, गॅस, फ्यूल हा फॅक्टरी एक्सपेन्सेस आहे. कुठे यूज होतं सर्व फॅक्टरीमध्ये. रॉयल्टीज हे परचेसशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर पुढे दिले फॅक्टरी एक्सपेन्सेस, हे तर तुम्हाला दिलेलं आहे मी. फॅक्टरी एक्सपेन्सेस येतात आपले ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. ठीक आहे. तर एवढं हे 3 एक्सपेन्सेस फक्त समजले की इकडे तुम्हाला पोस्टिंग करता येईल. हे झाले आपले डेबिट साइड. क्रेडिटला काय काय येतं? पहिलं येतं सेल्स कंपल्सरी आणि इकडं क्लोजिंग स्टॉक हे 2 पोस्टिंग कंपल्सरी येतात क्रेडिट साइडला. त्याच्यातून लेस करता जे रिटर्न असतील ते मायनस करायचं. हे पुढे प्रॉब्लेम मध्ये बघू आपण. बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. फ्री सॅम्पल म्हणून माल काय केला कंपनीने वाटलं म्हणजे कंपनीतून मटेरियल काय झालं आउट झालं, डिस्ट्रीब्यूट केला, मार्केटमध्ये दिला माल. पुढे दिले गुड्स टेकन बाय प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज. पर्सनल यूज साठी घेतलं म्हणजे कंपनीतून मटेरियल आउट झालं. कोणत्याही दृष्टीने मटेरियल कधी कोणत्याही प्रकारे गेलं मटेरियल कंपनीतून आउट झालं तर त्याचा इफेक्ट येतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. हे झालं आपलं ट्रेडिंग अकाउंट. त्याच्यानंतर पुढं पुढं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघणार आहे आपण. ठीक आहे. इथं पुढं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे. तर ते समजून घेऊ आपण. हे ट्रेडिंग अकाउंट झालं आपलं. ठीक आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तर खाली दिलेलं आहे. हे आपण बघणार आहे आता. ओके. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता याच्यामध्ये काय काय येतं तुम्हाला सांगतो. हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, याची ही डेबिट साइड, इकडं क्रेडिट साइड. ओके. आता इकडे डेबिट साइडला याचे पण एक्सपेन्सेस आहेत. वरती ट्रेडिंगला येतात डायरेक्ट, इथे येतात इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट म्हणजे जे प्रोडक्शनशी रिलेटेड आहेत आणि इनडायरेक्ट म्हणजे जे प्रोडक्शनशी रिलेटेड नाही आहेत. वरती येतात फॅक्टरी एक्सपेन्सेस, इथे येतात ऑफिस एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर पुढं ट्रेडिंगला येतात परचेस एक्सपेन्सेस, इथं प्रॉफिट अँड लॉसला येतात सेल्स एक्सपेन्सेस. ठीक आहे. आणि महत्वाचं म्हणजे इकडे येतो लॉस. हे अतिशय महत्वाचं आहे. हे 3 एक्सपेन्सेस जर कळलं आणि हे जर कळलं तुम्हाला तर हे आरामशीर तुम्ही बायफर्केट करू शकता की प्रॉफिट अँड लॉसला काय येऊ शकतं. ठीक आहे. पहिलं दिलेलं आहे तुम्हाला सॅलरीज. सॅलरीज काय हा सॅलरी ऑफिसवाल्यांना असते. हे झालं ऑफिस एक्सपेन्सेस. पुढं रेंट, हे झालं ऑफिस रेंट वगैरे जे काय असेल ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर इन्शुरन्स इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ठीक आहे. बँक चार्जेस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस झाला आपला. म्हणजे असे एक्सपेन्सेस जे प्रोडक्शनशी रिलेटेड नाही. ठीक आहे. पुढे डिस्काउंट. डिस्काउंट दिलं म्हणजे काय झालं आपला लॉस झाला. ऑडिट फीज
इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. ते रेंट, इन्शुरन्स, हे सॅलरीज, हे काय असतं, तुम्ही शॉर्टकट सांगायचं झालं तर हे महिन्याचं पे करतो आपण, ठीक आहे. महिने 6 महिने एकत्र क्लब करून त्याला म्हणतात थोडक्यात इनडायरेक्ट. हे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. बँक चार्जेस इनडायरेक्ट मध्ये आले, डिस्काउंट आलं. डेप्रिसिएशन म्हणजे काय झालं, लॉस झाला. डेप्रिसिएशन आपण शिकलो मागच्या चॅप्टर मध्ये काय असतं, एखाद्या असेटची व्हॅल्यू कमी होते, ठीक आहे, त्याला म्हणतात डेप्रिसिएशन, तो लॉस असतो आपला. पुढे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हा ऑफिसवाल्याला असतो, ऑफिस एक्सपेन्सेस झाला. ऍडव्हर्टाइजमेंट सेल्स रिलेटेड आहे. त्याच्यानंतर पुढे प्रिंटिंग अँड स्टेशनरी कुठे यूज होतं, ऑफिसमध्ये यूज होतं, मग ते झालं ऑफिस एक्सपेन्सेस. इंटरेस्ट पेड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस झाला. लॉस बाय फायर, लॉस बाय थेफ्ट, हा काय आपला लॉस आहे, म्हणून तो येतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइड, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं पुढे तुम्हाला दिलेलं आहे पॅकिंग एक्सपेन्सेस, ठीक आहे. पॅकिंग सेल्स एक्सपेन्सेस मध्ये आलं. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे कमिशन. एखाद्याला कमिशन दिलं म्हणजे तो झाला आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, थोडक्यात लॉसच असतो तो, पण एक्सपेन्सेस म्हणतात त्याला. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे तुम्हाला कमिशन नंतर बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स हे प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये येईल तुम्हाला. हे 2-3 तुम्हाला पोस्टिंग मी मार्क करून देतो. हे एक, त्याच्यानंतर इन्शुरन्स, रेंट, आणि हे वरती इथे तुम्हाला सॅलरी दिलं होतं. बॅड डेब्ट्स म्हणजे पैसे बुडाले, त्याला म्हणतात बॅड डेब्ट्स. पैसे बुडाले. बुडाले म्हणजे काय झालं, आपलं लॉस झाला तो, ठीक आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे तुम्हाला, झालं इथपर्यंतच पोस्टिंग आहे. हे मायनस करून बॅलन्सिंग फिगर येते तुमची नेट प्रॉफिट म्हणून. ओके, इकडे आता क्रेडिट साईड बघणार आहे आपण. क्रेडिट साईडला काय येतं, ही झाली डेबिट साईड. काय काय येतं डेबिटला, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस आणि सेल्स एक्सपेन्सेस. महत्वाचं म्हणजे लॉस येतो, ठीक आहे. इकडे क्रेडिट साईडला येतं तुमचं इन्कम आणि प्रॉफिट. इन्कम अँड प्रॉफिट, ठीक आहे. तर आता इथं रेंट रिसिव्ह दिलेलं आहे. रिसिव्ड म्हणजे काय झालं, इन्कम झाला. कमिशन रिसिव्ड इन्कम. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट वरती इंटरेस्ट भेटले आपल्याला, रिसिव्ह झाले, हा झाला आपला इन्कम. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन डिपॉझिट, पैसे भेटले. मिसलेनियस इन्कम आहे, तर इन्कमच आहे. डिस्काउंट रिसिव्ह इन्कम आहे, ठीक आहे. आता हे नेट लॉस हे बॅलन्सिंग फिगर आहे, ठीक आहे. इकडच्या टोटल मधनं हे टोटल मायनस करायचे. मायनस करून आन्सर आलेलं आहे, त्याला म्हणतात नेट लॉस, ठीक आहे. तर हे झालं आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला बॅलन्स शीट दिलेलं आहे. बॅलन्स शीट कसं करतात ते सांगतो तुम्हाला, ठीक आहे. तर पुढं आपलं ट्रेडिंग अकाउंट झालं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट झालं, आणि आता बॅलन्स शीट बघणार आहे आपण. तर हे आहे बॅलन्स शीट, ठीक आहे. बॅलन्स शीट मध्ये 2 साइड आहेत. याच्यात डेबिट क्रेडिट नसतं, याला म्हणतात स्टेटमेंट, ठीक आहे. लॅबिलिटीज आणि असेट. लॅबिलिटीज कशाला म्हणतात हे सांगतो पहिलं. लॅबिलिटीला काय काय येतं. लॅबिलिटीज म्हणजे बिझनेसचं देणं किती आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बिझनेसवर लोन किती आहे, कर्ज किती आहे मराठीत सांगायचं झालं तर. पेएबल किती आहेत, बिलं. पेएबल म्हणजे देणं किती आहे, ठीक आहे. पैसे बिलं द्यायची किती बाकी आहेत, ठीक आहे. हे सर्व कुठे येतं, लॅबिलिटीज साईडला येतं. तर इथं कंपल्सरी एक पोस्ट येतो आयटम, तो म्हणजे कॅपिटल. प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल येणार आहे, ते येतं लॅबिलिटी साईडला, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बँक लोन. बँक लोन म्हणजे कंपनीकडनं लोन घेतलंय, ते काय आपलं देणं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे सेम बँक लोन सारखंच असतं करंट अकाउंट वाल्यांना, ते पण पैसे देणं आहे. सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे कोण, मी यापूर्वी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. क्रेडिटर्स म्हणजे कंपनीने त्यांच्याकडून मटेरियल घेतलेलं असतं आणि त्यांची बिलं देणं बाकी असतं, ते झालं आपलं देणे. पुढे बिल्स पेएबल म्हणजे जी छोटी मोठी बिलं आहेत ते देणं बाकी आहे परचेसचे, ठीक आहे. पुढे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय, समजा कंपनीचं रेंट देणं बाकी आहे, लाईट बिल देणं बाकी आहे, ठीक आहे. लाईट बिल, तर हे झालं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ते काय आहे, देणं आहे कंपनीचं. प्री रिसिव्ह इन्कम. प्री रिसिव्ह म्हणजे जो नंतर भेटणार होता इन्कम, तो आत्ताच भेटलाय, त्याला म्हणतात प्री रिसिव्ह. ती कंपनीची लॅबिलिटी असते, लक्षात ठेवा. याच्यामध्ये महत्वाचं काय काय आहे तुम्हाला सांगतो मी. हे कॅपिटल प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये येतं. हे बँक लोन एक येतं बऱ्याचदा, क्रेडिटर्स आणि हे, ठीक आहे. हे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये येईल, एवढं तुम्हाला समजायला पाहिजे. पुढे इकडं असेट दिलेलं आहे. असेट म्हणजे कंपनीची प्रॉपर्टी, मराठीत सांगायचं झालं तर प्रॉपर्टी, ठीक आहे. प्रॉपर्टी काय, बिझनेसची मालमत्ता काय, ठीक आहे. आणि येणं काय काय, ठीक आहे. असेट म्हणजे अशी वस्तू जी कंपनीत 1 वर्षापेक्षा जास्त राहते,
त्याला म्हणतात फिक्स असेट. आणि करंट म्हणजे जे सारखं चेंज होत राहतात, कमी जास्त होत राहतात. आता हे कॅश इन हँड, कंपनी किती कॅश आहे कंपनीकडे, बँकेत किती आहे, हे काय झालं, प्रॉपर्टी झाली. पुढे बिल्स रिसिवेबल, बिल्स रिसिवेबल म्हणजे पैसे येणे बिझनेसला, ठीक आहे. डेटर्स म्हणजे ज्यांच्याकडून पैसे येणे, क्रेडिटर्स म्हणजे ज्यांना पैसे द्यायचे ते लोक ज्यांच्याकडून मटेरियल घेतलेलं असतं आपण, आणि डेटर्स म्हणजे यांना माल विकलेला असतो आपण आणि पैसे येणार असतात. गुडविल प्रॉपर्टी आहे, फर्निचर असेट आहे, मशिनरी असेट आहे, आपली प्रॉपर्टी मशिनरी. लँड अँड बिल्डिंग प्रॉपर्टी आहे. प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे जे एक्सपेन्सेस अगोदरच पे केलेले आहेत, जे पुढच्या वर्षीचे आहेत, किंवा आपण ऍडव्हान्स टॅक्स भरतो किंवा ऍडव्हान्स रेंट भरतो, ऍडव्हान्स मध्ये फीस भरतो, ठीक आहे, तर त्याला म्हणतात प्रीपेड एक्सपेन्सेस, ते असेट असते. आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे अजून काही इन्कम आहे जे येणं आहे आपल्याला. आणि क्लोजिंग स्टॉक हे कंपल्सरी येणार तुम्हाला, हे हे कंपल्सरी येईल, हे एक येतं. डेटर्स एक येतात प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये. त्याच्यानंतर फर्निचर, प्लांट अँड मशिनरी, बिल्डिंग, हे तुम्हाला बऱ्याच प्रॉब्लेम मध्ये येतं, ठीक आहे. तर हे झालं आपलं पोस्टिंग, ठीक आहे, हे असं तुम्हाला पोस्टिंग करायचंय, ठीक आहे. तर आता आपण एखादा प्रॉब्लेम बघू कसा सॉल्व्ह करतात. तर हे झालं तुमचं पोस्टिंग. ओके, कसं पोस्टिंग करायचं, काय करायचं, प्रॉब्लेम बघू आपण एक. ह्या सर्व ऍडजस्टमेंट आहेत, कशा सॉल्व्ह करायचे ते. एक प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला, म्हणजे पोस्टिंग करून देतो फक्त, म्हणजे तुम्हाला समजायला मदत होईल, ठीक आहे. ऍडजस्टमेंट आपण त्याच्यानंतर बघू. हा पहिला प्रॉब्लेम आहे, पहिलाच प्रॉब्लेम बघू आपण, ठीक आहे. From the following trial balance of Bharadwaj and Sons, prepare trading and profit and loss account for the year ended and balance sheet as on that date. आपल्याला काय काय बनवायला सांगितलंय, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायला सांगितली, ठीक आहे. तर आता हा ट्रायल बॅलन्स दिलाय त्यांनी. अगोदर सगळ्यात पहिला अगोदर वाचून घ्यायचा असतो पूर्ण प्रॉब्लेम, आणि त्याच्यानंतर मार्किंग करायचे असते, ठीक आहे. मार्किंग काय असते, इथं खाली ऍडजस्टमेंट दिलेल्या असतात, त्याचं आपल्याला इथं वरती ट्रायल बॅलन्स मध्ये मार्किंग करायचं असतं. आता इथं एकच ऍडजस्टमेंट आहे फक्त, ते क्लोजिंग स्टॉक, हे ऍडजस्टमेंटचं मार्किंग कुठेही येत नाही, ठीक आहे. बाकी सर्व ऍडजस्टमेंटची मार्किंग असते. आता आपण डायरेक्ट पोस्टिंग बघू, ठीक आहे. पोस्टिंग आता हे तुम्हाला समजण्यासाठी, तुम्ही करायचं नाहीये, पण तुम्हाला समजण्यासाठी कसं असतं ते सांगतो मी. रॉयल्टीज कुठे येतं, हे येतं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. पुढे ड्रॉइंग्स, ड्रॉइंग्स काय करतो आपण, कॅपिटल मधून लेस करतो, मायनस फ्रॉम कॅपिटल. वेजेस डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस येतात आपले ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. पुढे परचेसेस आहे, परचेस कंपल्सरी पोस्टिंग येतं ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. कॅश असेट, सेल्स रिटर्न सेल्स मधून मायनस करायचे असतात, ठीक आहे. तर इकडे सेल्स आहे बघा, त्याला मार्किंग करू आपण. पुढे दिलेलं आहे तुम्हाला बँक, बँक येतं असेटला, इन्शुरन्स येतं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. आता थोडस शॉर्टकट सांगतो तुम्हाला, इकडे डेबिटचा जो बॅलन्स आहे त्याचं पोस्टिंग येतं ट्रेडिंगच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला किंवा असेटला, ठीक आहे. हे इकडचं पोस्टिंग कधी ट्रेडिंगच्या क्रेडिटला किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला, ट्रेडिंगच्या क्रेडिटला किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला किंवा लॅबिलिटीला कधीही जात नाही. लक्षात ठेवायचं, या 3 ठिकाणीच याचं पोस्टिंग येणार. कोणतं, हे डेबिट बॅलन्स, ठीक आहे. फर्निचर असेट आहे, बिल्डिंग असेट आहे, डेटर्स असेट आहे, बॅड डेब्ट्स पैसे बुडाले लॉस आहे, आपला लॉस येतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. पुढं सन्ड्री एक्सपेन्सेस आहेत, एक्सपेन्सेस येतात प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस झाला, हा येतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ओपनिंग स्टॉक कंपल्सरी पोस्टिंग आहे ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. पुढे कॅरेज आउटवर्ड आहे, हे येतं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. फक्त कॅरेज किंवा कॅरेज इनवर्ड असेल तर ते ट्रेडिंगला येतं. हे रेंट आहे, रेंट येतं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. कॅरेज इनवर्ड आलंय बघा इथं, हे तर ट्रेडिंगला. सॅलरीज येतं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. तर हे झालं आपलं डेबिट साईडचं पोस्टिंग. आता क्रेडिटचं पोस्टिंग बघू आपण. आता इकडचं तर तुम्हाला सांगितलंय डेबिटचा बॅलन्स कुठे कुठे येतो ते. आता एक क्रेडिटचा बॅलन्स सांगतो तुम्हाला कुठे येतो. हा बॅलन्स येतो ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला किंवा लॅबिलिटीला.
लॅबिलिटीज. ठीक आहे, या तीन पैकी एका ठिकाणी असतो. इकडचा बॅलन्स कधीही ट्रेडिंगच्या डेबिटला जात नाही किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जात नाही किंवा असेटला कधीही जात नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. इथं कधीही पोस्टिंग इकडचं जात नाही. क्रेडिटर्स लॅबिलिटी सेल्स येतं ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला. परचेस रिटर्न परचेस मधून लेस करायचे असतात. कॅपिटल लॅबिलिटी लिहितो आपण, बिल्स पेएबल देणे लॅबिलिटी, बँक ओव्हरड्राफ्ट देणे लॅबिलिटी. ठीक आहे, तर हे झालं आपलं पोस्टिंग. तर हे असं पोस्टिंग करायचं असतं. हे पोस्टिंग केल्यानंतर ऍडजस्टमेंट असते. तिथं ऍडजस्टमेंट दिली बघा, ही क्लोजिंग स्टॉक. याचं एक पोस्टिंग येतं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, पहिला इफेक्ट, आणि दुसरा इफेक्ट येतो असेट साईडला. ठीक आहे, हे पोस्टिंग नंतर इफेक्ट सांगतो तुम्हाला कसं द्यायचं तो. याचा एक इफेक्ट बघा इथं क्लोजिंग स्टॉकचा येतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, आणि दुसरा इफेक्ट येतो असेट साईडला. इकडे असेटला दिले बघा क्लोजिंग स्टॉक. हे दोन्ही इफेक्ट असतात. बाकी सर्व पोस्टिंग करायचं फक्त, काही अवघड नाही. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे समजलं असेल थोडंफार.